गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर काल रात्री सगळ्यात आधी US मार्केटमध्ये काय झालं आहे ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर काल रात्री US मार्केटमध्ये अगेन जी काही टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये एक सेल ऑफ पाहायला मिळाला. त्यामुळे जो डाऊ जोन्स आहे तर तो पॉझिटिव्ह क्लोज आहे. जो इंडस्ट्रियल ॲव्हरेज आहे S&P 500सुद्धा पॉझिटिव्ह क्लोज आहे. परंतु नॅसडॅक मात्र ऑलमोस्ट 1 ते 1.5% आसपास डाऊन क्लोज आहे. तर मग आता याच्यामागे साधारणतः दोन रिझन्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की काल रात्री USमध्ये जॉब ओपनिंग डेटा येणार होता मे मंथचा. तर तो काल आलेला आहे आणि तो एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आलेला आहे. त्यामुळे अगेन तिथे इन्फ्लेशन इन्क्रीज होण्याची पॉसिबिलिटी इन्क्रीज झाली आहे आणि त्यामुळे तिथे रेट कट होण्याऐवजी रेट इन्क्रीज होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता US मार्केटमध्ये आपल्याला सेल ऑफ पाहायला मिळाला मेजरली टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये. परंतु जे इंडस्ट्रियल कंपनीज आहेत तर त्यांच्यामध्ये जॉब ओपनिंग चांगले झाल्यामुळे तिथे आपल्याला एक पॉझिटिव्ह कन्सेन्सस पाहायला मिळाला. जर आपण आपले जे काही ADRs USमध्ये काम करत आहेत ते जर पाहिले तर मोस्टली बँकिंग आणि IT ADRs दोन्हीही पॉझिटिव्ह क्लोज आहेत. त्यातले IT ADRs सुपर पॉझिटिव्ह क्लोज आहेत. तर मग त्याच्यामागे रिझन काय? जरी तिथे टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर स्टॉक्समध्ये जरी सेलिंग आलेलं असलं तरीसुद्धा तिथे जे काही ॲक्सेंचर आहेत किंवा आपल्यासारख्या IT सर्व्हिसेस कंपनीज आहेत तर त्यांच्यामध्ये मात्र बाईंग पाहायला मिळालं. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की USमध्ये एक फर्म आहे जी रिपोर्ट्स रिलीज करत असते वेगवेगळ्या सेक्टर्सवरती. आपण म्हणू शकतो रिसर्च ॲनालिस्ट फर्म आहे. तर त्यांनी पूर्ण जगातले जे काही IT कंपनीज आहेत तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज दिली. ती म्हणजे अशी की सध्या जे काही स्टॉक्स आहेत IT स्टॉक्स तर ते ओव्हरडन झाल्याचं दिसतंय आणि जेवढा काही इम्पॅक्ट AIमुळे होऊ शकतो असं वाटत होतं तर तेवढा इम्पॅक्ट काही IT कंपनीजवरती होणार नाही आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे रिपोर्ट रिलीज केल्यामुळे. पूर्ण जगभरामध्ये जे काही IT सर्व्हिसेस कंपनीज आहेत त्याच्यामध्ये बाईंग पाहायला मिळालं. तर याचाच इम्पॅक्ट आज आपल्याकडे पाहायला मिळू शकतो. मोस्टली जे काही इन्फोसिस TCS वगैरे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळू शकतं आणि सोबतच आपल्याला जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत त्याच्यामध्येही आपल्याला थोडंफार बाईंग कुठे कुठे पाहायला मिळू शकतं. तर आता आज जर आपण पाहिलं तर ग्लोबली US मार्केट आज बंद राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल मोमेंटम जर आपण पाहिला तर फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस असं आपण म्हणू शकतो. कारण तिथे टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये जास्त सेलिंग पाहायला मिळालं. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस ट्रेड करतायत. परंतु फार जास्त काही कोणी वर नाही किंवा खाली नाही आहे. आता आपल्या मार्केट्सकडे जर आपण पाहिलं तर काल FIS-DIचा डेटा जर लक्षात घेतला तर FISनं आपलं सेलिंग्स प्रेशर थोडंसं कमी केल्याचं आपल्याला दिसून येतं. साधारण 300 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे काल. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 1800 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर अगदी सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित दिसत असल्या तरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्रूड ऑइल चांगल्यापैकी फॉल झाल्यामुळे आपल्याकडे ज्या काही ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत तर त्या खूप जास्त MOU वेगवेगळ्या जे काही देश आहेत जिथनं ऑइल येतं तर त्यांच्यासोबत साईन करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना स्वस्तामध्ये ऑइल मिळते म्हणून. त्यामुळे काय झालं आहे की पेमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये करावं लागल्यामुळे रुपीवरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे रुपी थोडासा वेग झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर रुपीवरती थोडंसं प्रेशर आहे परंतु आपलं मार्केट मात्र थोडंसं ठीक आहे जगाच्या तुलनेनं. कारण साहजिकच आहे जेव्हा ते रॅली करत होतं मार्केट तेव्हा आपलं मार्केट पडत होतं. त्यामुळे साहजिकच आहे आता जर त्यांचं मार्केट थोडंसं स्थिर स्थावर होत असेल तर आपल्या मार्केटमध्ये पडण्यासारखं असं काही बेसिकली रिझन नाही आहे. जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर मार्केटला सपोर्ट मिळतो साधारण 24,100च्या आसपास आणि अपसाईड जर पाहिली तर 24,300च्या आसपास. म्हणजेच काय की 24,300 जर ब्रेक केला तर 24,500पर्यंतच्या लेवल्स ओपन होतील आणि जर मार्केट एका रेंजमध्ये राहणार असेल तर डाऊन साईडला 24,100 आणि अपसाईडला 24,300
या लेवलमध्ये मार्केट मोस्टली ट्रेड करेल. तर मग आता सध्या जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन करेल. तेही मोस्टली जो मी तुम्हाला मगाशी रिपोर्ट सांगितला त्या रिपोर्टमुळे. त्यामध्ये IT स्टॉक्सचं कॉन्ट्रीब्युशन जास्त राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे आता पाहावं लागेल की नक्की काय काय घडणार पूर्ण दिवसभरामध्ये. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.